तर हे आजोबा म्हटलं सकाळ सकाळ आला ते उशिरनं आला. आल्या आल्या लगेच शूटिंग चालू केलं. तर नमस्कार बंधू आणि त्यांच्या भगिनींनो. आज आलतो आपण मस्तपैकी गाडी भरायला हो. गाडी भरायला जागा पण लांब होता. आनुलीत आलतो मस्तपैकी गाडी भरायला. गाडी-बिडी भरायला चालू करून भरून आपलं निघायला चालू केलं हो. कारण पुढं आपल्याला जायचं होतं. लवकर गाडी सुटली होती आज. टायमिंगचा माल होता. म्हणून आपलं निघायला चालू केलं डुगू, डुगू, डुगू. कारण लांबचा पल्ला होता. माळ्याच्या मळ्यात मैना म्हणत. कारण माळ्याचाच प्लॉट होता. म्हणून मैना माळ्याच्या मळ्यातनं निघाली. तिथनं आलो पुढं मस्तपैकी आपलं पंढरपूर हायवेला लागलो. पंढरपुरातून पुणे हायवे हो. मस्तपैकी आपलं छानपैकी चाललो होतो. पुढे येऊन लगेच मामाची भेट झाली हो. हे आमचे आहेत अर्जुन मामा. यांची आहे 1.3 पिकअप. हे आपले गुरु हो थोडक्यात. कारण ह्यांच्याबरोबरच आपली टमाट्याला गाडी चालू असते. तिथनं आलो मस्तपैकी चहाचं दुकान-बिकान काय तर बघायचं म्हटलं. मामा म्हटलं चहा नाही, पाणी नाही, या टोल नाक्यावर कशाला थांबवलंय? म्हटलं चहा बी राहिला आपलं गाठ घेऊन तर जायला येईल. म्हणून आपलं निघायचं म्हटलं आता. चहा बी काय नाही बघायला मिळालं. 5 मिनटं बसलो बोलत आपलं हालून आलो लगेच तिथनं जायचं म्हणून. गेलो चाललो गाडीकडं आपल्या. गाडीकडं लगेच आपले स्टार्टर हाणला आणि लगेच निघालो. पुढं बघतोय तर तिराट काय लोड घेऊन चांगलं जोरात चाललेलं. पुढं आलो पुण्यात बघतोय तर सालाबादप्रमाणे जाम. शबास म्हणलं आपल्या साईडला काय नाही. सकाळपारी गाडी खाली करून आलो मस्तपैकी घाट मोकळाच होता हो. म्हणून आपलं दाबत जायला चालू केलं. कारण आपल्याला वेळापुरातनं माल न्यायचा होता. पुढे येऊन बघतोय तर काय हे जे आईला जाम लागलंच. असं नका म्हटलं लागू ती जाम. पुढं आलो मस्तपैकी गाडी खाली करायला लावली. मग काय तेवढा चॅनल तेवढा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा भावानो. धन्यवाद.